पुण्यातील भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणाच्या सुनावणीला शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी अनुपस्थित राहिल्याबद्दल माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी मंदाकिनी यांच्या विरोधात विशेष न्यायालयानं अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते। आरोप निश्चितीच्या प्रक्रियेसाठी शुक्रवारी 6 फेब्रुवारी हे प्रकरण सूचीबद्ध होते आणि या प्रक्रियेसाठी आरोपींची न्यायालयात उपस्थिती आवश्यक असतानाही खडसे दाम्पत्य वैयक्तिक कारणामुळे न्यायालयात अनुपस्थित राहिले। अनुपस्थितीपासून सवलत मागण्याचं कारण त्यांच्या अर्जात नमूद नसल्याचं न्यायमूर्ती महेश जाधव यांनी अजामीनपात्र अटक वॉरंट बजावताना नमूद केलंय। आरोपी निश्चितबाबत आरोपींना पूर्ण कल्पना होती। दुसरीकडे खासदार आमदारांच्या प्रकरणांमध्ये आरोप निश्चिती लवकरात लवकर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत, परंतु आरोपी कोणत्याही कारणाशिवाय गैरहजर राहिले असंही विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती जाधव यांनी नमूद केले। त्यानंतर न्यायालयानं त्यांच्या सुनावणीला उपस्थित राहण्यापासून सवलत मिळवण्याचा अर्ज फेटाळून लावला आणि त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावून प्रकरणाची सुनावणी 12 फेब्रुवारीला ठेवली।